प्रेक्षक हो नमस्कार. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म हा श्लोक म्हणून आपण नेहमी अन्न ग्रहण करतो. अन्न ग्रहण करताना ते शुद्ध पवित्र असणं गरजेचं आहे, म्हणून आपण हा श्लोक म्हणतो. कारण हेच अन्न आपल्या पोटामध्ये जाऊन त्याची ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा आपल्या दिनचर्येत रोजच्या कामामध्ये आपण शक्ती म्हणून वापरू शकतो आणि ह्यामुळेच आपल्याला आरोग्य संपन्नता येते. परंतु काही वेळेला आपल्या पोटदुखी किंवा पोटामध्ये जळजळतंय, मळमळतंय किंवा बऱ्याच वेळ शौचाला साफ होत नाहीये, शौचाचे प्रॉब्लेम्स येत आहेत, अशा कंडिशनमध्ये रुग्ण डॉक्टरांकडे जातात आणि हे लक्षण IBS अर्थात इरिटेबल बॉवेल सिंड्रोम या आजाराचं सुद्धा असू शकतं. हा नेमका आजार काय आहे, त्याचं स्वरूप काय असतं, त्याची कारणं, लक्षणं आणि उपाय हे जाणून घेणं गरजेचं आहे. IBSच्या दुष्टचक्रातून मुक्ती याविषयी आपण माहिती जाणून घेण्यासाठी आज दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपल्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं आहे डॉक्टर बालाप्रसाद बडायले यांना. प्रेक्षक हो, डॉक्टर बडायले हे MD PhD आणि आयुर्वेदाचार्य म्हणून गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. पुण्यातल्या CGHS इथे ते मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून गेली अनेक वर्ष सेवा देत आहेत. शासकीय तसंच शैक्षणिक या दोन्ही कामांचा त्यांना 25 वर्षाहून अधिक असा अनुभव आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक परिषदांमध्येही त्यांनी सहभाग घेतलेला आहे. मुख्य करून मुलांना शिकवणं, घडवणं आणि रुग्णांना मार्गदर्शन करणं याच्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे आणि त्यांचा हातखंडा असलेला विषय म्हणजे पचन संस्थेशी निगडित आहे. तेव्हा आज त्यांच्याशीच बोलून आपण जाणून घेणार आहोत की या IBSच्या दुष्टचक्रातून मुक्ती कशी मिळू शकते. डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. IBSच्या दुष्टचक्रातून मुक्ती असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा IBS म्हणजे नेमकं काय किंवा ही लक्षणं काय असतात, हा आजार काय असतो हे जाणून घेणं गरजेचं आहे. तर IBSचं स्वरूप काय असतं? तुम्हाला ऐकून एक कुतूहल वाटेल की जवळपास जगाच्या 10% किंवा त्यापेक्षाही जास्त पॉप्युलेशनला हा इरिटेबल बाउल सिंड्रोम IBS हा विकार आहे. तर IBSचं सरसगट म्हणजे जेव्हा सिंड्रोम आम्ही म्हणतो तेव्हा हे अनेक लक्षणांचा एक समुच्चय आहे. जसं की म्हणजे वारंवार अतिसार होणं, मलावष्टंभ होणं किंवा अतिसाराने मलावष्टंभ आलटून पालटून होणं, हा कॉन्स्टिपेशन आणि डायरिया आलटून पालटून होणं आणि कधी एखाद्या वेळेस झालं त्याला IBS म्हणत नाहीत. तर कमीत कमी ही लक्षणं ही 3 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळापर्यंत असतात आणि जेव्हा मलाच्या ज्या तक्रारी असतात त्याच्या सोबत एक उदरशूल म्हणजे पोटामध्ये खालच्या पोटामध्ये दुखतं आणि मलप्रवृत्तीनंतर क्षणिक काय होणार, काही वेळापुरतं काय होणार, अशा लोकांना थोडा आराम मिळत असतो. काही लोकांना म्युकस म्हणजे आव पण जात असतं. तर असं असतात. तर वैद्यकीय याच्यामध्ये याचे एक कॅटेगरायझेशन केलेलं असतं. IBS-C, IBS-D आणि मिक्स IBS. IBS-C म्हणजे अशा लोकांना एक म्हणजे मलावष्टंभ हा प्राधान्यानं आढळतो. IBS-D मध्ये म्हणजे डायरिया अतिसार हा जास्त आढळतो आणि IBS-M म्हणजे मिक्स्ड म्हणजे मुहुरबद्धम मुहुरदर्भम, कधी द्रव मल प्रवृत्ती तर कधी म्हणजे खड्यासारखी मलप्रवृत्ती यासारखं असतं. तर एक तुम्हाला सांगतो याचं स्वरूप समजून घेण्यासाठी जेव्हा आपण आपली म्हणजे शौचातून जाऊन आल्यानंतर आपल्याला एक सॅटिस्फॅक्शनची एक सेन्स आली पाहिजे. तर ही सॅटिस्फॅक्शनची सेन्स या प्रकारचे रुग्ण हे हरून बसलेले असतात. तर सरासरी मलाचं स्वरूप हे म्हणजे सोललेल्या केळासारखं वगैरे असतात. तर याच्यामध्ये व्हेरिएशन्स हे एवढं असतं रुग्णांमध्ये की कधी लिक्विड पातळ पाण्यासारखी असतं, तर काही लोकांना म्हणजे एकदम खडे खडे झालेली मलप्रवृत्ती असतात. वैद्यकीय भाषेमध्ये याला आम्ही ब्रिस्टॉल चार्ट म्हणतो. त्याच्या खोलात न जाता मलाचं स्वरूप
त्याची फ्रिक्वेन्सी बिघडणं, स्वरूप बिघडणं आणि त्याच्या सोबत सोबत उदरशूल सारखे लक्षण असणं आणि कमीत कमी ते लक्षण हे 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीत असणं हे IBS एक साधारणतः एक ढोबळमानाचं स्वरूप म्हणता येईल. बरोबर. म्हणजे थोडक्यात पोट शांत नसणं. यस म्हणून तर त्याला इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणतात. इरिटेट म्हणजे चिडलेलं पोट, त्रासदायक त्रासदायक पोट. आणि अक्षरशः तुम्ही एक चांगला शब्द वापरला. ऍक्च्युअली या आजाराने पीडित रुग्ण हे त्रस्त असतात. म्हणजे प्रोलॉंग चालणारा, प्रदीर्घ चालणारा हा एक आजार आहे. बरोबर. पण मग या आजाराची कारणं मुख्यतः काय असतात? एक्झॅक्ट कारण हे अजूनही म्हणजे शास्त्रज्ञांच्या शोधामध्ये आहेत. तर सर्वात प्रथम अद्ययावत शोधानुसार याचं कारण हे शिबो मानलं जातं. शिबो हे काय असतं? स्मॉल इंटेस्टायनल बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ. ते काय असते आपण एक म्हणजे थोडक्यामध्ये समजावून घेऊया की आपल्या मोठ्या आतड्यांमध्ये एक जीवाणू असतात. तर ते जीवाणू सरासरी हे जास्त प्रमाणात मोठ्या आतड्यातच असतात. तर या आजारामध्ये ते जीवाणू मोठ्या आतड्यापासून ते लहान आतड्यापर्यंत म्हणजे जास्त प्रमाणामध्ये जातात. त्याची ओव्हरग्रोथ असते. ते ओव्हरग्रोथला बहुतांश वेळेस आपणच कारणीभूत आहोत. पुढे आपण त्याला पाहणार आहोत. तर स्मॉल इंटेस्टायनल बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ हे 70% पेक्षा जास्त IBS रुग्णांचं एक प्राधान्यानं होणारं एक कारण आहे. नंबर दुसरं कारण म्हणजे डिसबायोसिस. डिसबायोसिस हे एक मेडिकल टर्म आहे. तर आपल्या आतड्यामध्ये एक उपयोगी जीवाणू असतात आणि निरुपयोगी पण जीवाणू असतात किंवा जीवजंतू असतात. तर उपयोगी जीवजंतूपेक्षा निरुपयोगी जीवजंतू आपल्याला त्रासदायक जीवजंतूंची संख्या वाढली, मायक्रोबची संख्या वाढली तर त्याला डिसबायोसिस म्हणतात. आणि या डिसबायोसिसमुळे IBS होऊ शकतो. तर अजून दुसरं पोस्ट इन्फेक्शियस IBS म्हणजे एखादं समजा पोटाचं संक्रमण आहे, ते संक्रमण होऊन गेलंय तर त्याच्यानंतर पण एक IBS उद्भवण्याची शक्यता ही जास्त असतात. तर हे सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे आपलं प्रदीर्घ कालापर्यंत अवेळी खाणं, आपली म्हणजे लाईफस्टाईल ही पूर्ण एक याला वैषम्य येण्यासाठी एक लाईफस्टाईल एक विषमता आलेली असतात. झोपण्याच्या वेळा बरोबर न पाळणं, उठण्याच्या वेळा बरोबर न पाळणं, बाहेरचं जंक फूड खाणं आणि याच्यामध्ये जेनेटिक पण एक महत्वाचा एक भाग आहे. हे IBS एक आजारामध्ये म्हणजे अनुवंशाची पण भूमिका असतात. आपला माता किंवा पिता याच्यापैकी कोणाला जर IBS असेल तर त्याच्या नेक्स्ट म्हणजे प्रोजेनीमध्ये नेक्स्ट संततीमध्ये IBS येण्याची शक्यता ही बऱ्याच प्रमाणामध्ये वाढलेली असतात. तर जेनेटिक्सचा भाग आला याच्यामध्ये, शिब्बो म्हणजे स्मॉल इंटेस्टायनल बॅक्टेरियल ओव्हरग्रोथचा भाग आला, डिसबायोसिसचा भाग आला. तर आयुर्वेदाच्या दृष्टीने म्हणजे याच्यामध्ये विषमता म्हणजे कुठलीही गोष्ट म्हणजे समता नसणं आणि स्ट्रेस हा एक फार मोठा एक म्हणजे मानसिक ताणतणाव हा या आजारामध्ये एक फार मोठा एक भाग आहे की जे की IBS ला सुरुवात करण्यात किंवा असलेल्या IBS ला वाढवण्यात त्याला आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये ट्रिगर्स म्हणतो. तर ह्या गोष्टी या ट्रिगरचं काम करू शकतात. आणि अजून सर्वात महत्वाचं म्हणजे या रुग्णांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंटॉलरन्स असतात. म्हणजे काही पदार्थ ते सहन होत नाही. जसं म्हणजे गहू खाल्यानंतर त्रास होणं किंवा गव्हाचे पदार्थ खाल्यानंतर त्रास होणं, दुधाचे पदार्थ खाल्यानंतर त्रास होणं त्याला आम्ही लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणतो. गव्हाच्या पदार्थाला ग्लुटेन इन्सेन्सिटिव्हिटी किंवा ग्लुटेन इंटॉलरन्स म्हणतो. काही लोकांना काही विशिष्ट प्रकारचे फळं खाल्यानंतर त्रास होतो त्याला आम्ही फ्रुक्टोज इंटॉलरन्स म्हणतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या असात्म्यता, वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे आहार्य पदार्थाच्या असहिष्णुता याला कारणीभूत असतात. तर याच्या अजून जर खोलात गेलं तर असं का होतं तर याच्यामध्ये आपला जो इंटेस्टायनल लायर जो असतो ते एक टाईट एक भित्तीद्वारे हे बंद झालेला असतो. तर ह्या भित्ती या पोकळ्या याची ब्रश बॉर्डर ही या शिब्बोमुळं डिसबायोसिसमुळं डिस्टर्ब होऊन काही विजातीय गोष्टीचं मायक्रो इन्फ्लमेशन म्हणजे सूज येतं. त्या अस्त्रांना एक थोडंसं एक सूज आलेली असतं आणि त्याच्यामुळं या वेगवेगळ्या लक्षणांचं म्हणजे ट्रिगर्स हे पडलेले असतात. तर वेगवेगळ्या प्रकारच्या असात्म्यता ह्या पण एक IBS ला एक महत्वाच्या असतात. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की जसं जसं म्हणजे IBSचं ड्युरेशन वाढतं आणि आपण जर व्यवस्थित काळजी नाही केली तर दिवसगणित या इंटॉलरन्सची संख्या वाढतं आणि शेवटी रुग्ण बुचकळ्यात पडतो. नेमकं खायचं तरी काय, म्हणजे काय खाऊ आणि काय नको हा प्रश्न त्यांच्या समोर उभा होतो. कारण कुठलंही बऱ्याच गोष्टी घेतल्यानंतर यांना म्हणजे या प्रकारचे त्रास हे होत राहतात. बरं, तुम्ही सांगितलं आतड्याला सूज आल्यासारखी होते.
म्हणजे हे पण एक त्याचं लक्षण असू शकतं. हे पण एक लक्षण असू शकतं. बरं, आता आतड्याला सूज येण्याचे म्हणजे दुसरे पण असू आजार असतात, शकतात, हो. जसं अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा क्रॉन्स डिसीज वगैरे. पण त्याच्यातून याचं जर डिफरन्शिएट करायचं, त्याला वेगळं करायचं, तर त्या आजारांमध्ये रक्तप्रवृत्ती असतं. हो. तर IBSच्या रुग्णांमध्ये रक्तप्रवृत्ती नसतं. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की IBSच्या रुग्णांना असं म्हणजे बऱ्याच वेळेस ते सोनोग्राफी करतात, कोलोनोस्कोपी करतात, म्हणजे रचनात्मक विकृती त्यांच्यामध्ये काही आढळत नाही, पण फंक्शनल डिसीज म्हणजे कार्यात्मक विकृती या लोकांमध्ये जास्त आढळतात. बरोबर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. प्रेक्षक हो, डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर, IBS विषयी तुम्ही सुरुवातीला माहिती दिली, त्याची काय कारणं असतात ते सांगितलं, परंतु हा आजार स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये कशा पद्धतीने डिवाइड होतो, किंवा पुरुषांमध्ये जास्त असतो का स्त्रियांमध्ये जास्त असतो? फार इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारला मॅडम तुम्ही. हा आजाराचं स्वरूप हे स्त्रियांमध्ये दुप्पटीपेक्षा जास्त असतं. अरे बापरे. आणि त्याच्यातली अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा डिफरन्स हा 20 ते 45 वर्षांपर्यंत जास्त असतो. आणि जेव्हा 70 मध्ये येतात तेव्हा पुरुष आणि स्त्रिया या दोघांना पण हा आजार हा सारख्याच प्रमाणामध्ये आढळून येतो. आणि दुसरं म्हणजे स्त्रियांमध्ये म्हणजे हा आजार आढळण्याचं मुख्य कारण हे दोन्ही प्रकारचे आहेत, फिजिओलॉजिकल आणि सायकोलॉजिकल. फिजिओलॉजिकल म्हणजे तुमचे कार्यात्मक काही बदल आहेत का, कारण स्त्री शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस हे मासिक पाळीच्या वेळेस वगैरे इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन याची लेवल ही बदलत असतात. त्यामुळे एक नॅचरल एक बायोलॉजिकल एक स्ट्रेस येत असतो, त्यामुळे पण एक आजाराचं एक कारण असतात. आणि स्वभावतः स्त्रिया ह्या हळव्या असतात आणि त्या भावनांचा परिणाम पण या IBSच्या या आजारावर जास्त प्रमाणात होतो. म्हणजे सायकोलॉजिकल आणि फिजिओलॉजिकल ह्या दोन्ही गोष्टीमुळे स्त्रियांमध्ये ही आढळ ही जास्त असते. आणि अजून इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे स्त्रियांमध्ये जेव्हा IBS असतो तेव्हा आपण IBSचे अगोदर 3 प्रकार पाहिलेत. तर कॉन्स्टिपेटरी IBS म्हणजे मलावष्टंभ IBS, ज्या IBS मध्ये मलावष्टंभ हे लक्षण जास्त असतात, हे लक्षण स्त्रियांमध्ये जास्त असतं. कॉन्स्टिपेशन हे लक्षण स्त्रियांच्या IBS मध्ये जास्त असतं. अजून एक गोष्ट बोलू शकतो की हे जे शिळं पातळ जे खाण्याची जी परंपरा आहे ते होतकरू गृहिणी जरा जास्त पाळतात, कारण लेफ्ट ओव्हर जे आहेत उद्याचं आपण एवढं मेहनतीनं केलेलं उद्या वाया जाऊ नये. पण हे एक कारण पण असू शकतो. म्हणजे सोशो इकॉनॉमिकल स्टेटस पण हे IBS कारण स्त्रियांमध्ये असू शकतं. पण मग ह्याचं मानसिक आजार किंवा शारीरिक आजार ह्याचं कसं तुम्ही डिवाइड करता किंवा फरक करता? आपलं जसं मेंदू आहे हे तसं गट ब्रेन एक असतं, त्याला आपण सेकंड ब्रेन म्हणतात, वैद्यकीय भाषेमध्ये सेकंड ब्रेन म्हणतात. आणि याचं हे कॉन्स्टंट कम्युनिकेशन दोन्ही डायरेक्शन होत असतात. म्हणजे मस्तिष्काच्या संवेदना ह्या उदरापर्यंत जातात आणि उदराच्या संवेदना ह्या मस्तिष्कापर्यंत जात असतात. जसं मी सांगतो की समजा उदरांमध्ये समजा काही वैषम्य असेल तर आपली भावस्थिती, मूड, या एकंदरीत स्ट्रेस लेव्हल याच्यावर याचा परिणाम होत असतो. आणि मस्तिष्काच्या याच्यामुळं, मेंदूच्या याच्यामुळं आपली आतड्याची हालचाल ही कशी होणार आहे, पाचक स्त्राव कसे होणार आहेत, बरोबर, उत्सर्जनाची क्रिया, अनुलोमनाची क्रिया आणि सॅटिस्फॅक्शनची क्रिया, हे दोन्ही गोष्टी बाय डायरेक्शनल त्यांचं म्हणजे हे कम्युनिकेशन हे होत असतं. याला वैद्यकीय भाषेमध्ये गट ब्रेन ॲक्सिस असं म्हणतात. तर आणि उभयतांचा एकमेकांच्या आरोग्यावर हा परिणाम हा होतच असतो. आणि त्यांच्यामुळे मग मायक्रोबायोम जो आता आपण बोललो की जे जीवाणूंची संख्या किंवा जीवाणूंचं स्वरूप कसं आहे त्याच्यावर पण त्याचा एक इम्पॅक्ट हा होत असतो. म्हणजे मस्तिष्काच्या कार्यामुळं उदराची विकृती आणि उदर कार्यामुळं मस्तिष्काची विकृती. आणि दिवसोगणित म्हणजे याच्यामध्ये शास्त्रज्ञाला एक नवनवीन गोष्टी सापडत आहेत. आणि आपण जुन्या काळात बी म्हणतो की जसं म्हणजे चित्त आणि पित्त यांचा संबंध किंवा फूड आणि मूड याचा संबंध हा जवळचा असतो. आणि IBS या आजारामध्ये हा कम्युनिकेशन जास्त असतो. आणि हे कम्युनिकेशनचे बी काही मीडिया आहेत, जसं मस्तिष्काची संवेदना ही उदरांपर्यंत नेणारी व्हेगस नर्व्स असतात. तर आणि जेव्हा समजा उद्विग्न अवस्था असते मस्तिष्काची त्यावेळेस उद्विग्न अवस्था म्हणजे कसं चिडलेलं क्रोधावस्था. एक आयुर्वेदामध्ये एक सूत्र आलेलं आहे, मात्रे आपी पथ्यम आहारम न जिरेती चिंता, भय, शोक, क्रोध, दुःस्वप्न, प्रजाग्रात. म्हणजे तुम्ही कितीतरी चांगला आहार खाला आणि ह्या जर गोष्टी असल्या चिंता, भय, क्रोध, तर
हे असतात. आणि इंटरेस्टिंग सांगतात, योगशास्त्रामध्ये बोललं जातं, चले वाते चले चित्तम निश्चलो निश्चला भवेत. म्हणजे इथं वायूची उत्पत्ती जर जास्त झाली तर इथं चित्त पण चंचल अस्थिर होतं. निश्चलो निश्चला भवेत. म्हणजे इथं जर आपण वाताला किंवा अतिरिक्त प्रोडक्शन जे आपल्या वायूचं होत आहे त्या गॅसेसचं होत आहे हे जर आपण कमी करू शकलो तर चित्ताला आपण स्थिरीकरण करण्यासाठी उपाय आहे. म्हणजे हा खूप एक खोलाचा म्हणजे विषय आहे. आता उदाहरणार्थ समजा आपण जेवायला बसलो ना, आपल्याला एखादी समजा वाईट बातमी कळाली तर आपली भूक कशी काय जाते. त्याचा अर्थ म्हणजे हे कम्युनिकेशन हे चालूच असते. आणि वेगवेगळ्या हार्मोनल लेव्हलवर, त्याच्या म्हणजे एंडोक्राईन लेव्हलवर, इम्युनॉलॉजिकल लेव्हलवर ह्या सगळ्या गोष्टी ह्या घडत असतात. बरोबर आहे. म्हणजे हा जो बॅलन्स आहे हा आपलं मेंदू आणि पोट हे सांभाळत असतं. मेंदू आणि पोट सांभाळत असते. आणि त्याच्यातली इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जे आपल्याला जे प्रसन्नता देणारं जे जे न्यूरो ट्रान्समिटर म्हणतात सेरोटोनिन, 90% सेरोटोनिन हे आपल्या पोटातूनच बनत असतं. बरोबर आहे. आणि तेच सेरोटोनिन प्रसन्नता देणारं मेंदूमध्ये पण कार्य करतं. म्हणजे ह्या दोन्ही बाय डायरेक्शनल मनोकायिक आजार याचं म्हणण्यामागं त्याचं एक मूळ याच्यामध्ये असतं. बरोबर आहे. म्हणजेच तुमचं पोट शांत असलं तर तुमचा मेंदू चांगलं कार्य करतो. अगदी बरोबर आहे. मेंदू कार्य करतो, त्याची कॉग्नेटिव्ह फंक्शन्स, त्याचं डिसिजन घेण्याची हे, आणि इव्हन दो मेमरीवर पण स्मृती शक्तीवर पण उदर आरोग्याचा इफेक्ट होतो. आणि याच्यावर नवनवीन आता थोड्या वेळापूर्वी बोलल्याप्रमाणे दिवसोगणिक नवनवीन एक शोध एक होत आहे. म्हणून गट मायक्रोबायोटा आणि ब्रेन गट ऍक्सिस हा एक शास्त्रज्ञापुढे एक कुतूहलाचा आणि अप्लाइड टॉपिक आहे, उपयोगी एक विषय आहे. डॉक्टर, तुम्ही जे सांगितलं की पोटावर सगळं अवलंबून असतं, म्हणजे पोट आपल्या शरीराची राजधानी असं म्हणता येईल आपल्याला. ही जी गोष्ट आहे आपल्या म्हणजे आयुर्वेद शास्त्रामध्ये पण म्हटलेलं आहे, रोगा सर्वेपी मंदग्नो, म्हणजे सर्व रोगाचं मूळ हे मंदग्नो आहे. आणि एक कुतूहलाचा भाग म्हणजे आधुनिक शास्त्राचे जे जनक जे होते हिपोक्रेटिस, ते बोलायचे की ऑल द डिसीज बिगेन्स इन गट. म्हणजे बहुतांशी सर्वच आजाराची सुरुवाती पोटामध्ये होते. पण मग अजून काय लक्षणं असतात आपल्याला IBS किंवा इरिटेबल बाउल सिंड्रोमची वेगवेगळ्या वयामानानुसार? म्हणजे लहान मुलांमध्ये कशी असतात किंवा मोठ्यांमध्ये कशी असतात, म्हाताऱ्या माणसांमध्ये कशी असतात? तो IBSचा उद्भव जर व्हायचा असेल तर सरासरी ह्या 50च्या आतच होतो. नंतर हे IBSचा नव्यानं उद्भव होण्याची शक्यताही कमी असतात. आता उदाहरणार्थ समजा लहान मुलांमध्ये IBS आहे, त्याच्या परीक्षेच्या काळामध्ये किंवा एखाद्याच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस त्याला म्हणजे हे उदरगत म्हणजे अस्वस्थता, वारंवार टॉयलेटला जाणं, वारंवार येणं, त्याला पोटात गुडगुडणं, काहीतरी डिस्कम्फर्टची सेन्स होणं, हे म्हणजे एक लहान मुलांमध्ये आढळतात. आणि आजकाल तर लहान मुलांमध्ये वाढता प्रिव्हलन्स म्हणजे वाढती आढळ आहे. कारण आजकाल लहान मुलांना बहुतांशी लहान मुलांना, सर्वच लहान मुलांचं बोलत नाही, घरचं सोडून बाहेरचं सगळं आवडतं. पॅकेज्ड फूड आवडतात, कॅडबरीज आवडतात, जंक फूड आवडतात. त्याच्यामुळे मग हे ट्रिगरिंगचं काम करतात. म्हणजे आजाराला म्हणजे जसं काय उकरून काढल्यासारखं काम करतात. आणि वयानुसार म्हणजे एक वात हा वाढतच असतो. तर आणि त्याची पचन क्षमता ही वाढत असतात. तर हे IBS जे ऑलरेडी जे इस्टॅब्लिश जे रुग्ण आहेत किंवा ज्यांना IBS आहे त्यांना उतार वयामध्ये पण यांची लक्षणांची तीव्रताही वाढण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. कारण जसं जसं वय वाढतं तसं तसं पचन क्षमता, आपल्या आतड्यांची ताकद, पुढं मल ढकलण्याची, त्याला आम्ही गॅस्ट्रिक मोटिलिटी म्हणतो, ती मोटिलिटी ही कमी होण्याची शक्यता ही जास्तीत जास्त असतं. आणि वयानुसार थोडे म्हणजे सोशल तणाव हे पण एक मानसिक दडपण वाढण्याचं एक महत्वाचं कारण असतं. तर याच्यामुळं म्हणजे IBS ची लक्षणं ही जसं जसं वय वाढतं तसं तसं वाढू शकतात. पण स्वतःला जर काही लोक याच्यातून स्वतःला सावरतात बी याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट इंटरेस्टिंग सांगतो, जसं प्रत्येक व्यक्तीचा अंगठा हा वेगवेगळा असतो तसं प्रत्येकाचा गट मायक्रोबायोम, त्याच्यातले जीवाणू जर 300-400 पेक्षा जास्त स्पेसिस याच्यामध्ये आहेत तर इंडिव्हिज्युअल आहे, वेगळा आहे. म्हणजे पुरुष मिक्सर. IBS चे 2 रुग्ण एकसारखेच असतात असं नाहीये. तर त्यांची म्हणजे ही व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ही गोष्टी आपल्या गट मायक्रोबायोटाला पण तंतोतंत लागू आहेत. व्यक्ती तितकं त्यांचं म्हणजे याच्या कंपोजिशन मध्ये, गट मायक्रोबायोमच्या कंपोजिशन मध्ये व्हेरिएशन्स असू शकतात. त्यामुळं असं याच्यामध्ये स्टँडर्डायझेशन नाहीये की IBS चे
या वयातले सगळेच रुग्णांचे लक्षण हे सारखेच असतात असं नाहीये. आणि इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची म्हणजे हा IBS हा जे म्हणजे डोक्याचे कामं जे जास्त करतात हा चिंतकांचा आजार जास्त आहे. कारण जे चिंता करणारे जे लोक आहेत जास्तीत जास्त जे डोक्याचा वापर करतात. कारण एक तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की रेस्ट अँड डायजेस्ट, म्हणजे जेव्हा आपण रेस्टफुल सिच्युएशन असतो तेव्हा आपलं डायजेशन हे चांगलं असतं. आणि आपली मस्तिष्क जेव्हा नेहमीच उत्तेजित असतं त्यावेळेस रेस्ट कुठून मिळणार, उदराला रेस्ट कुठून मिळणार, कारण इकडे ब्लड सप्लाय हा जास्तीत जास्त आपल्या मेंदूकडे चाललेला आहे. बरोबर आहे. मग रेस्ट अँड डायजेस्ट म्हणजे त्यांची अशा लोकांमध्ये म्हणजे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम मध्ये एक 2 प्रकार असतात, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. तर सिम्पॅथेटिक डॉमिनन्स म्हणजे नेहमी हे लोक उद्विग्न असतात, कुठल्या ना कुठल्या झमेल्यामध्ये असतात आणि त्याचा परिणाम हा पोटावर होत असतो. कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात. डॉक्टर, शरीराचं तापमान आपण कंट्रोल करू शकतो, खाणं आपल्या हातात असतं, पण बरेचदा वातावरणाचा आपल्या शरीरावर किंवा भुकेवर परिणाम होतो आणि मग खाण्यावरही परिणाम होतो. तर वातावरणाचा IBS वर कसा परिणाम होतो? नक्कीच मॅडम, IBSच्या रुग्णांवर फार जवळून परिणाम होतो. कारण समजा असं रेनी अॅटमॉस्फिअर असलं, ढगाळ अॅटमॉस्फिअर असलं की असे लोक हे गॅसेस जास्त होतात असं म्हणजे सांगलं जातं. आणि आपण सहजही पाहतो IBS जरी नसलं तरी आपण सामान्य व्यक्ती पण आपण अनुभवतो की भूक ही मंदावलेली असते. आणि एकदा का भूक मंदावली की आता आपण थोड्या वेळापूर्वी बोललोय की रोगा सर्वेपी मंदागणो, तर हे मंदागणी स्थिती असते. आणि या वातावरणाच्या बदलामध्ये अशा IBSच्या रुग्णांमध्ये, अशा संग्रहणीच्या रुग्णांमध्ये मी काही दुसऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी पण पाहिल्यात. अशा लोकांचे सांधे पण दुखतात, काही लोकांचे सांधे पण दुखतात. त्याला आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये आमवात वगैरे म्हणतो. तर या वातावरण बदलाचा आपल्या पाचक रसाच्या स्त्रवणावर फार जवळ परिणाम होतो. या वातावरण बदलामुळं काही लोकांना आवेची तक्रार ही थोडी जास्तच जाणवत. म्हणजे हे वातावरण पण एक ट्रिगर असतात IBS सारख्या. आणि काही IBSच्या लोकांना मी जवळून त्याचा अभ्यास केलेला आहे. तर असोसिएटेड मायग्रेन पण असतात, तरी डोकेदुखी पण हे होतं. आणि अजून हे इन्व्हायरमेंट जसं महत्वाचं आहे तसं मी सेंट्रल हेल्थ सर्व्हिसमध्ये काम करत असल्यामुळे मला काही लोक असे म्हणतात की माझी हैदराबादहून मी पुण्यात आलोय. तर अशा लोकांना पण म्हणजे काही लोकांना IBSच्या लोकांना इथलं वातावरण ट्रिगरिंग होतं. कारण त्यांना म्हणजे तिथल्या त्या वातावरणात वर्षानुवर्ष राहण्याची सवय झालेली असते. आणि नवीन हे IBSचे रुग्ण हे हायपर सेन्सिटिव्ह असतात, यांचं गट हे हायपर सेन्सिटिव्ह असतं. यांच्यामध्ये नॉर्मल लोकांसारखी म्हणजे अडॅप्टिव्हिटी, बाहेरच्या वातावरणाशी समायोजन करण्याची शक्ती इतर लोकांपेक्षा कमी असते. त्याच्यामुळे ह्या वातावरण बदलाचा परिणाम हा बऱ्याच IBS रुग्णांमध्ये नक्कीच होतो. त्याला एक त्याचं रूट हे अग्निमांद्यात आहे, त्याच्या पचन क्षमतेवर आहे. पण मग त्यांची कशी लक्षणं दिसतात? समजा उन्हाळा आला तर कसं असतो, पावसाळा आला तर कसं? सरासरी अशा रुग्णांमध्ये म्हणजे उदाहरणार्थ आपण आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोललात की उन्हाळा आला तर कसं होतं. तर उन्हाळ्याच्या याच्यामध्ये शेमची प्रवृत्ती ही म्हणजे जास्त असतात. आणि IBSचे रुग्ण शेम हे याच्यामध्ये जास्त असतं. पावसाळ्यामध्ये गॅसेस जास्त वाढतात. आम्ही सामवायुजन्य लक्षणे जे म्हणतो, म्हणजे वायूची प्रवृत्ती जास्त असते. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आयुर्वेद शास्त्र पण म्हणतं की वर्षा काळामध्ये वातदोष हा वाढलेला असतो. आणि जेव्हा वातदोष वाढतो तेव्हा हे विषमता आलेली असतात. आणि IBS या आजारात मुळातच विषमता आलेली असतात. त्याच्या मलप्रवृत्तीला कधी द्रव, कधी बद्ध, मुहुर द्रवम मुहुर बद्धम, ते संग्रहणीच्या लक्षणांवर IBSचा हा परिणाम होतो. सरासरी हिवाळ्यामध्ये लोकांची पचन क्षमता ही चांगली असते. याच्यामुळे IBSच्या लोकांना एक थोडंसं म्हणजे एक बरं वाटतं. तरी पण काही IBSच्या लोकांना हे फार एक क्लिष्ट म्हणजे याचा संबंध आहे. काही IBSच्या लोकांना डिप्रेशन असतात. आणि ज्या लोकांना डिप्रेशन जास्त असतं त्या लोकांची उलट लक्षणं ही हिवाळ्यात वाढतात. त्याला सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर SAD म्हणजे नैराश्य वाढलं की IBSचे लक्षणं वाढतात. एक आयुर्वेदामध्ये एक सूत्र आहे, विषादो रोग वर्धनानाम, म्हणजे डिप्रेशनची लक्षणं वाढलं तर IBSचे लक्षणं वाढतात. आणि डिप्रेशन ही सीझनल अफेक्टिव्ह आहे. म्हणजे सूर्यशक्ती जेव्हा कमी होतं तेव्हा
व्हिटॅमिन डी ची लेवल ही बऱ्याच लोकांमध्ये सेन्सिटिव्ह लोकांमध्ये कमी होते आणि त्यावेळेस IBS ची लक्षणं ही काही रोगांमध्ये नक्कीच वाढतात. बरोबर. मग जेव्हा रुग्ण तुमच्याकडे येतो की मला पोट बिघडतंय, वारंवार शौचाला जावं लागतंय किंवा त्याला वेळ लागतोय किंवा साफ होत नाही असं वाटतंय, मग ही लक्षणं घेऊन आल्यावर तुम्ही काय तपासण्या करता की ज्याच्यावरून तुम्हाला हे IBS आहे हे त्यांना सांगता येतं? IBSच्या लोकांना इतर कुठल्याही तपासणीची गरज नसतं, तरी पण इतर आजारांपासून दुसरा आजार कुठला गंभीर नाहीये यासाठीच तपासण्या कराव्या लागतात. जसं सोनोग्राफी, कोलोनोस्कोपी या प्रकारचे आजार हे दुसरे कुठले गंभीर आजार नाही आहेत, कारण हे आजार हे प्रदीर्घ काल चालणारा आजार आहे. त्याच्यामुळं दुसरं कुठला आजार नाही याचे एकदा तरी निदान करणं जरुरी असतं. पण याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे असे रुग्ण हे वारंवार तपासण्या करत राहतात आणि त्या तपासण्यामध्ये काही सापडत नाही. थप्प्याच्या थप्प्या, फाईलच्या फाईल्स घेऊन येतात. तर सरासरी हे क्लिनिकल डायग्नोसिस हे IBSच्या रुग्णांना महत्वाचं ठरतं, कारण त्याची ही लक्षणं ही किती काळापासून आहे, त्याचं मलाचं स्वरूप कसं आहे आणि बाकीची त्याची लाईफस्टाईल कशी आहे आणि ही लक्षणं ही केव्हा वाढतात, केव्हा कमी होतात, असं डिटेलमध्ये त्याचं म्हणजे वैद्यकीय चर्चा ही रुग्णांच्या याच्यातून सोबत केली जातं. आणि शेवटी कुठल्याही तपासण्यामध्ये रचनात्मक काही नाही सापडलं, मोठे मोठे आजार रूल आउट केले की मग शेवटी एका निदानावर येऊन पोहोचतो की त्या रुग्णाला IBS हा आजार आहे. मग अशा रुग्णांना तुम्ही कसं औषध देता किंवा कुठलं औषध रेफर करता? हा एक जीवनशैलीजन्य मनोकायिक विकार आहे आणि याच्यामध्ये म्हणजे या सगळ्यात महत्वाचं म्हणजे या रुग्णांना ट्रिगर्स काय आहेत हे ओळखणं सर्वात महत्वाचं आहे की त्याच्या आजाराची लक्षणं ही कशामुळे वाढतात. कारण आयुर्वेदामध्ये पहिलं सूत्र आहे निदान परिवर्जनम संक्षिप्तः क्रियायोग, म्हणजे ज्या कारणांमुळे तुमचा आजार उत्पन्न होतो किंवा वाढतोय ते कारण ओळखायचे आणि ते ओळखून मग त्याच्यानुसार त्याची तर सर्वात अगोदर त्या कारणांचा त्याग करणं. आणि हे जे वैषम्य आलेलं आहे हे वैषम्य हे आपल्या जीवनशैलीच्या वैषम्यामुळं आलेलं असतं. ती जीवनशैली त्याची जास्तीत जास्त रेग्युलेट करण्याचा प्रयत्न करणं, उठण्याच्या वेळा, जेवण्याच्या वेळा, झोपण्याच्या वेळा, खाण्याच्या सवयी, पाणी पिण्याच्या सवयी, ह्या एकंदरीत हे सगळं आधी त्याला ह्या गोष्टी रेग्युलेट करायच्या असतात आणि त्यानंतरच मग औषधाची भूमिका येतं. जेव्हा औषधाचा मॅटर येतो त्यावेळेस एक म्हणजे आपण त्याचा सविस्तर म्हणजे चिकित्सेचा एक भाग आपण बघूया. तर जेव्हा औषधाचा मॅटर येतो त्यावेळेस या आजारांमध्ये त्याची पचन क्षमता सुधारणारी औषधं, आतड्याची गती सुधारणारी औषधं, जसं समजा त्याला जर डायरिया जर होत असेल त्याचं संग्रहण करणारी औषधं, मोटिलिटी सुधारणारी औषधं, त्याला मस्तिष्क शांत करणारी औषधं, या प्रकारच्या म्हणजे औषधांचा आणि विचार करावा लागतो. आणि त्याच्या सोबत त्या आतड्याची इम्युनिटी ही कशी चांगली राहील, त्याचं अंतर कसं म्हणजे एक मजबूत राहील याचा पण विचार या IBSच्या रुग्णांमध्ये प्रकर्षानं करावा लागतो. केवळ एक आणि एक औषध आहे असं नाहीये, तर एक समग्र एक विचार करून त्या रुग्णांची ट्रीटमेंट ही त्याच्या लाईफस्टाईलद्वारे, योगाद्वारे, औषधाद्वारे या सगळ्या याच्याद्वारे याला करावं लागतं. आणि जर तंतोतंत याचं जर पालन केलं तरच म्हणजे याच्यात चक्रापासून आपण याची मुक्तता होऊ शकते. केवळ डॉक्टर बदलणं किंवा वेगवेगळ्या नवीन आलेल्या मशीनद्वारे नवीन नवीन तपासण्या करणं हे नाहीये. तर या आजाराचं मुख्य स्वरूप आपल्याला काय असतं हे एकदा समजून घेऊन त्याची मूलगामी ट्रीटमेंट ही करता येतं. हा आजार हा अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रदीर्घ काळ चालणारा आजार आहे. बरोबर. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. घेऊया छोटीशी विश्रांती. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर, आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला लक्षणं सांगितलीत, कशी काळजी घ्यायची हे सांगितलं, पण मुख्य हा जो आजार आहे संग्रणीचा किंवा IBSचा तो आपल्या पोटाशी रिलेटेड आहे किंवा आपल्या शरीराशी, खाण्याशी रिलेटेड आहे. तर मग या आजारामध्ये काय खायचं किंवा काय नाही खायचं, तर सुरुवातीला आम्हाला आहाराविषयी सांगा. आहार हा कसा पाहिजे की जे लघु म्हणजे पचनाला हलका पाहिजे, सुपाच्य पाहिजे, आपली आतड्याची ताकद वाढवणारा पाहिजे, आपली आतड्याची गती ही व्यवस्थित करणारा आहार पाहिजे आपल्याला. इथं कुठल्याही प्रकारचे म्हणजे बॅक्टेरिया वगैरे अतिरिक्त प्रमाणामध्ये वाढू नये या प्रकारचं आपण एक पहिल्यांदा तत्व समजून घेतलं तरच कुठल्या प्रकारचा आहार घ्यायचा हे आपल्याला एक चांगलं लक्षात येईल. याची मोटिलिटी वगैरे सुधारणारा आहार पाहिजे. तर थोडक्यामध्ये ह्या एक समग्र
आतड्याचं ताकद वगैरे कसं राहील, मनाची शांती पण कसं राहील, या प्रकारचा आहार पाहिजे. कारण जसं आहार आहे तसं पण मन आहे, जसं मन आहे तसं पोट आहे. तर त्याच्यामुळं हे सगळ्या गोष्टींचा समग्र विचार करून IBSच्या लोकांचा, रुग्णांचा आहार हा टाळला पाहिजे. तर या आहारामध्ये बरेच छोटे 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 मुद्दे येतात. तर मी सर्वात अगोदर क्लेरिफिकेशन देऊ इच्छितो की व्यक्तिगणित प्रत्येकाचं म्हणजे कुठला आहार सहन होतो आणि कुठला आहार सहन होत नाही हे वेगवेगळं असतं. त्यांनी हे खातं किंवा एखादा सर्व मोठा डॉक्टर, वैद्य, महाराज यांनी हा आहार सांगितलाय आणि तो मला 100% सूट होईल असं काही नाहीये. उदाहरणार्थ आवळा हा आयुर्वेदामध्ये अमृत म्हणून जरी सांगितला असेल आणि मला जर पर्सनली जर सहन होत नसेल तर तो आहार हा टाळायला पाहिजे. त्याला म्हणतात इलिमिनेशन डाएट. एखाद्या आहारीय पदार्थानं आपल्या शरीरावर काही जर विपरीत जर लक्षणं होत असतील तर ते विपरीत त्या प्रकारचा आहार हा टाळलेला बरा. तो त्याचे गुणधर्म कसे का असणार, तर आपल्या शरीरावर तो कसा रिॲक्ट होतो. त्याच्यामुळे अशा लोकांनी मी एक सजेस्ट करू इच्छितो की त्यांनी एक वही ठेवायची आणि त्या वहीमध्ये नोंदी ठेवायच्या की कुठला आहार केव्हा केव्हा खाल्यावर काय काय झालं होतं. तर ह्या जेव्हा वारंवार समजा एखाद्या पदार्थ खाल्यानंतर त्रास जाणवला तर तो पदार्थ आपल्या डाएटमधून विलिनेट करणं किंवा कमी करणं याला सोपं पडतं. तर याच्यामध्ये आता आपण काय बोललो की या IBS या आजारामध्ये एक्स्ट्रा फर्मेंटेशन होत असतात. किण्वनाची प्रक्रिया ही वाढलेली असतात. तर वैद्यकीय भाषेमध्ये एक प्रकारचा आहार आहे की जो की एक जगमान्य आहे, त्याला फूडमॅप डाएट म्हणतात. फूडमॅप डाएट, फर्मेंटेबल ऑलिगोसॅकराइड्स, मोनोसॅकराइड्स, डाएट सॅकराइड्स अँड पॉलिऑल्स. थोडक्यात सांगायचं म्हणजे हे क्लिष्ट टर्म आहे, एक वैद्यकीय टर्म आहे. तर याच्यामध्ये काही प्रकारचे आहारीय पदार्थ हे गॅसेस जास्त निर्माण करतात. सडण्याची प्रवृत्ती जास्त असते आणि जे व्यवस्थित पचत नाही ते सडतं आणि जे सडल्यानंतर त्याच्यापासून गॅसेस जास्त उत्पन्न होतात आणि एकदा का गॅसेस जास्त उत्पन्न झालं की त्याचा आपल्या स्नायूवर एक थोडासा दाब पडून उदरशूलासारखे लक्षण निर्माण होतात. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या कोलॉनिक डिस्टेन्शनमुळे न्यूरोट्रान्समीटर पण रिलीज होतात. म्हणजे या आहाराचा दूरगामी परिणाम उदरशूलापासून ते आपल्या मनस्थितीपर्यंत या प्रकारे जातात. मग हे जास्त न सडणारे पदार्थ, लवकर न सडणारे पदार्थ याच्यामध्ये खायचे असतात. तर काही आहारीय पदार्थांमध्ये वायूची उत्पत्ती, वाताची उत्पत्ती ही जास्त होत असते. उदाहरणार्थ मी सांगतो की बीन्स हे प्रकार आहे, म्हणजे सोयाबीन किंवा हे कडधान्याचे प्रकार. न शिजवता कडधान्य खाणं आजकाल हे फॅड आहे की कडधान्य हे कच्चंच खायचं. पण कृपया IBSच्या रुग्णांनी या प्रकारचे प्रयोग टाळावेत. कारण त्यांना खायचंच असेल कडधान्य तर त्याच्यापैकी मूग खायचं पाहिजे आणि ते व्यवस्थित शिजून आहार खायला पाहिजे. जेव्हा अग्निशक्ती ही कमी झालेली असतं त्यावेळेस असे पदार्थ सगळं. आणि याच्यामध्ये लेंटिल्स असतात. लेंटिल्स हा एक असा पदार्थ असतो की ते बाहेरचं आवरण असतं आणि ते सहजासहजी पचत नाही आणि ज्याची पाचन क्षमता ही कमकुवत असतं ते पचत नाही. मग ते मोठ्या आतड्यामध्ये जाऊन त्याच्यापासून अधिकाधिक बॅक्टेरियाची उत्पत्ती होत असतं, सडन क्रिया होत असतं आणि त्याच्यामुळे मग IBSचे म्हणजे हे पदार्थ टाळायचे. गव्हासारखे पदार्थ, काही लोकांना ग्लुटेनची इन्सेंटिव्ह असतं. म्हणजे गव्हासारखे पदार्थ पण सोडल्यानंतर काही IBSच्या रुग्णांना बरं पडतं. लॅक्टोज इंटॉलरन्स बऱ्याच लोकांना असतो. म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ खाल्यानंतर गॅसेस वाढणं किंवा IBSचे लक्षण वाढणं. तर शक्यतो दुधाचे पदार्थ देऊ नये. आणि त्यातल्या त्यात तर दह्याविषयी 2 प्रकारचे मत आहेत. काही लोक म्हणतात दह्याला अमृताची उपमा दिली, तसं नाही. ताजं दही माफक प्रमाणात दिवसा थोडं खाल्लं तर चालेल. पण दह्यापेक्षा या अशा रुग्णांना आपण काय खायचं आपण एक स्वतंत्र त्याचा विचार करू. आता सर्वात अगोदर आपण काय नाही खायचा याचाच एक प्रकर्षाने विचार करू. तर हे प्रो इन्फ्लेमेटरी फूड्स हे खायचं ज्याच्यामुळे की आपल्या आतड्यांमध्ये सुजीची प्रक्रिया ही निर्माण होईल. असे पदार्थ हे शक्यतो टाळलेले बरे आहेत. आणि असे हे व्यक्तिगणित वगैरे हे पदार्थ हे वेगवेगळे असू शकतात. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपले ट्रिगर्स, आपल्याला स्वतःला कुठल्या प्रकारचा आहार सूट होतो हे पाहायचा. तर जसं आता आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं की हे काय नाही खायचं, नेमकं खायचं तरी काय, हा प्रश्न सहजच निर्माण होतो. तर लघु सुपाच्य आपल्याला पर्सनली टॉलरेट काय होतं हे पदार्थ माफक मात्रेमध्ये
ते पदार्थ खायचे. जसे की राईस, लोक बऱ्याच वेळेस भाताविषयी गैरसमज केला जातो, पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आयबीएसच्या रुग्णाला भात हा योग्य प्रकारे टॉलरेट होतो, कारण त्याच्यामध्ये ग्लुटेन नसतात. साबुदाणा पण, त्याची खिचडी नाही खायची, त्याच्यावर म्हणजे जास्त मोठे संस्कार करून नाही खायचे, त्याचे ग्लुटेन फ्री डाएट आहे, माफक प्रमाणात घ्यायला काहीच हरकत नाही आहे. याच्यामध्ये ओली हळद, जी की आपल्या याच्यातली पोटातली इन्फ्लमेशन ही कमी करणारी आहे, तर त्याचा वापर हा प्रकर्षानं जास्त केलेला बरा. ओव्यासारखे पदार्थ, ओवा जे की म्हणजे उदरशिळ वगैरे लक्षण कमी करतात, म्हणजे संस्कारित अन्न, ज्या अन्नावर एक योग्य प्रमाणामध्ये जिरे, धणे या प्रकारे सौम्य मसाल्यांचा वापर केलेले पदार्थ या आयबीएसच्या रुग्णांमध्ये खायला. ज्वारीची भाकरी पण अशा रुग्णांना म्हणजे योग्य टॉलरेट होतं. तर व्यक्तिगणित आपल्याला कुठलं पदार्थ सहज पचतात, तर हे पदार्थ आपण आयबीएसच्या रुग्णामध्ये योग्य काळी हे पदार्थ खायला पाहिजे. नुसतं आहार्य पदार्थाचे गुणधर्म, कोणता पदार्थ खायचा आणि कोणता पदार्थ नाही खायचा हेच महत्वाचं नसून याच्यामध्ये माइंडफुल इटिंग, कुठला पदार्थ आपण किती मात्रेमध्ये खातो. जर समजा एखादा आपल्याला हितकारक पदार्थ बी जर प्रमाणापेक्षा जास्त जर खाला तरी तो अपायकारक ठरू शकतो. आपण केव्हा खातोय हे पण महत्वाचं आहे, किती खातो, केव्हा खातो. सर्वात गोल्डन रूल, भूक लागल्यावर जेवण करायचं, तहान लागल्यावर पाणी पियायचं. तर या प्रकारचे म्हणजे हे माइंडफुल इटिंग, माइंडफुल ड्रिंकिंग ऑफ वॉटर हे पण एक रूल महत्वाचे आहेत. आणि आपण जेवायला बसल्यानंतर आपली मनाची स्थिती व्यवस्थित ठेवून खायला पाहिजे. जर समजा किती जरी पदार्थ चांगला असेल आणि उद्विग्न अवस्थेमध्ये जर आपण जेवण करत असलो, त्या बऱ्याच घरांमध्ये असं असतात की दिवसभराचा कार्याचा आढावा जेवायला बसल्यावरच गृहिणी करत असतात, आणि तर ती एक योग्य नाहीये, हे आजार वाढवणार आहे. म्हणजे शांत चित्तानं चावून चावून खाणं हे या आजारांमध्ये महत्वाचं असतं. आणि संध्याकाळचं जेवण शक्यतो जेवढं लवकर होईल तेवढं करायचं. सूर्यास्ताच्या आसपास जेवण चांगलं. आणि अजून एक याच्यामध्ये कन्फ्युजिंग मॅटर आहे की बऱ्याच वेळेस सांगलं जातं की राजासारखी न्याहारी करायची, तसं काही नाहीये. आपली पचन क्षमता जर व्यवस्थित जर असेल तरच करायचंय. हे रूल हे सरसकट सगळ्यांना सारखे लागू होते, पुरुषम. प्रत्येक पुरुष हा, प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे, त्याची अग्निक्षमता, पचन क्षमता ही वेगळी आहे. तर त्याच्यानुसार त्याचा तसला हा एक डाएट पाहिजे. आणि याच्यामध्ये प्रोबायोटिक डाएट मध्ये ताकाला या आजारामध्ये एक अमृता समान उपमा दिले आहे. ताजं ताक, ज्याच्यामध्ये की आपले गुड बॅक्टेरिया थोड्या पूर्वी म्हणले, कारण आपल्याला आहार्याच्या याच्यामध्ये काय करायचे, परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम, म्हणजे साधू बॅक्टेरिया म्हणजे गुड बेनिफिशियल बॅक्टेरियाला वाढवायचंय, आणि विनाशाय दुष्कृताम म्हणजे वाईट असलेले बॅक्टेरियाचा नाश करायचा आहे. हे नियम हे इथंही आहे, आरोग्य संस्थापनार्थ आहे. हे आरोग्य संस्थापनासाठी चांगल्या गोष्टींना वाढवणं आणि वाईट गोष्टीचं इलिमिनेशन करणं हे गरजेचं आहे. आणि सगळ्या मिठाया ह्या बॅड मायक्रोब्सला हे करत असतात, पोषण करत असतात. तर जोपर्यंत आपण गोड खात राहू आपण तोपर्यंत त्यांचं म्हणजे कृमीचं पोषण, वाईट जीवाणूंचं पोषण होत असतं. म्हणून तर हे लोक सुधरत नसतात. आपल्याला वाटतं की आपण एकच पेढा खाला, पण एक पेढा जरी खाला तरी लाखो जीवाणूंना तुम्ही जीवदान दिलं, त्याला स्टार्वेशनला चान्सच नाही दिलात. मिल स्पेसिंग बी महत्वाची आहे. परत खाणं, त्याला आम्ही आयुर्वेदामध्ये अध्यशन म्हणतो, हे पण टाळायचं. विरुद्ध आहार म्हणजे कुठल्या पदार्थासोबत घ्यायचा, घेऊ नये. म्हणजे आहार हा फार एक सखोल विचार आहाराचा आपल्याला करावा लागतो. आणि एकंदरीत ही पूर्ण विचार करून माइंडफुल इटिंग करायची असते. घेऊया छोटीशी विश्रांती. प्रेक्षक हो, आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर, आपण खूपच सविस्तर चर्चा केलेली आहे, पण जसं आहाराच्या बाबतीत आपण कॉशियस राहायला पाहिजे किंवा लक्ष द्यायला पाहिजे, तसंच IBS या आजारासाठी व्यायाम आणि योगाचं कसं महत्त्व आहे? मॅम, IBS या आजारामध्ये व्यायाम आणि योगा हा म्हणजे अनेक तऱ्हेनं फार एक उपकारक गोष्ट आहे. याच्यामुळं एक व्यक्तीचं म्हणजे मूड पण चांगलं राहतं. जेव्हा व्यक्ती हा व्यायाम करतो किंवा त्यावेळेस त्याच्यामध्ये सेरोटोनिन नावाचं प्रमाण, जे हॅपी हार्मोन्स हे वाढतात, आणि हॅपी हार्मोन्स वाढल्यानंतर ऑफकोर्स त्याचा याच्यावर परिणाम होतो. व्यायामामुळं
आतड्याची हालचाल ही सुधारण्यासाठी मदत होतं, आपली भूक बी चांगलं राहण्यासाठी मदत होतं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्यायामामुळे झोपेची प्रत पण एक चांगल्या प्रकारे सुधारते, आणि योग्य झोप, या 6 ते 8 तासाची झोप या आजारामध्ये एक फार चांगली भूमिका करतं. कारण झोपेमुळं जे काय आपलं जे रोजचं विअर अँड टिअर असतं हे कार्य सुधारायला मदत करतं. तसं योगा, जेव्हा आपण योगा करतो, पर्टिक्युलरली ध्यानही करतो, तेव्हा स्वविषयी अवेअरनेस, माइंडफुल विटिंग असले कन्सेप्ट, असले गोष्टीवर म्हणजे जास्त करतो, आपल्या हातून जास्तीत जास्त चुका होत नाहीत, एक एकाग्रता वाढतात. एकाग्रता जेवढी असतं तेवढं चुका वाढत नाही. कारण या आजारामध्ये अज्ञानावर तर ज्ञानांतेने मोहिंती जंतवा, आपल्याला ज्ञान तर बरंच असतं पण ते अज्ञानानं झाकलेलं असतं. तर हे अज्ञान, हे तात्पुरतं माहीत असलेल्या गोष्टीच्या परत चुका या ध्यानामुळं कमी व्हायला मदत होतं. अलर्टनेस वाढतो, त्याचं पाचक स्त्रावावर पण एक बेनिफिशियल इफेक्ट होतो. आणि अगोदर एकदा बोलल्याप्रमाणे रेस्ट अँड डायजेस्ट या मोडवर, पॅरासिम्पॅथिक मोडवर आपली बॉडी रिलॅक्स मोडवर असतात, आणि जेवढं रिलॅक्सेशन जास्त तेवढं IBSच्या रुग्णांच्या लक्षणांमध्ये सुधार होताना प्रॅक्टिकली दिसतात. त्यामुळं व्यायाम आणि योगाचे होगा बिलकुल होगा बेनिफिशियल इफेक्ट हा योगामुळे होऊ शकतो. खरंय, म्हणजे स्वतःच्या बद्दल विचार करायला आपल्याला वेळ मिळतो. बिलकुल, स्वतःच्या बद्दल अवेअरनेस जानकारी ही बचाव आहे. तर आपल्याला साऱ्या जगाची जानकारी असतं, पण स्वतःची जानकारी ही कमी असतात. त्यामुळं आपण काय करतोय, काय नाही, आपल्याला ही गोष्ट हितकार आहे नाही आहे, तर ती ही अवेअरनेस ही जेवढं आपण ध्यानावस्थेत असतो, किंवा ध्यान किंवा काही आसनं पण महत्त्वाचं, पवनमुक्तासनासारखे आसनं, आणि योगाच्या श्वासोश्वास नियमनामुळं मनाचं नियंत्रण पण यायला मदत होतं. चले वाते चले चित्तम, निश्चलो निश्चला भवेत. म्हणजे पवन जयाला, वायूच्या जयाला मदत होतं. चित्ताचं चांचल्य हे कमी होऊन, उदरातील चांचल्य पण कमी होऊन स्थिरत्व यायला मदत होतं. स्टॅबिलायझेशन, शारीरिक मानसिक स्टॅबिलायझेशन दिवसोगणित याच्यामध्ये वाढत असतं. आणि ही गोष्ट 1 दिवस किंवा 2 दिवस किंवा 1 जानेवारी किंवा हॅपी बर्थडेला सुरुवात करणं असं नाहीये. तर हे चिरंकार चालणारी प्रक्रिया असावी. तो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असावा, लाईफस्टाईलचा अविभाज्य भाग असावा, तरच या गोष्टीचा फायदा होतो. आणि याच्यात म्हणजे विषमता येऊ द्यायची नाही. जे काय करायचं ते रेग्युलरली संतप्रमाणे कासवाच्या गतीनं का होईना, पण त्याला फॉलो हे प्रदीर्घ कालापर्यंत करायचं. हे सातत्य आलं तर तुमचं पोट शांत राहील, मेंदू शांत राहील, आणि तुमची झोप चांगली झाली. आणि ह्या गोष्टी जर फॉलो केल्या तर IBSच काय, अनेक त्याचे दुसरे आजार, दुसरे काही ज्ञात आणि अज्ञात आजार कमी होण्यासाठी, बरेच ऑटो इम्युन आजार कमी होण्यासाठी, त्याचे लक्षणं कमी होण्यासाठी दुसरे पण फायदे मिळतील. हो, खरंय. डॉक्टर, आता या गोष्टीवर आधारित आम्हाला काही छोट्या टिप्स द्या की IBSच्या आजाराची लक्षणं कशी कमी करता येतील. आपल्या घरामध्ये ओवा असतो, आणि ओवा हा उत्कृष्ट पचन करणारा आणि आतड्याची गती वाढवणारा, त्याला आम्ही कार्बोनेटिव्ह म्हणतो, तो असतो. तर IBSच्या रुग्णांना जेव्हा उदरशिळ वगैरे लक्षण जास्त असतात तेव्हा ओव्याचे चूर्ण करून ठेवायचे नाही, तर साबीत ओवा पाण्यात, गरम पाण्यात टाकून ते घेणं अतिशय म्हणजे महत्वाचं ठरतं. त्याच्यात पाचक स्त्राव बी वाढतील आणि आतड्याची गती पण सुधारेल. वावडिंग असतात, वावडिंग हे लोकांना माहिती आहे, महाराष्ट्रीयन बऱ्याच लोकांना. नुसतं कृमीच वाढत नाही, तर स्मॉल इंटेस्टायनल बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ, ती ओव्हरग्रोथ कमी करण्यासाठी पण मदत करतात. तर ते वावडिंगाचे म्हणजे जेव्हा लक्षणं जास्त असतात तेव्हा अर्धा चमचा वावडिंगाचं चूर्ण हे घेणं एक हितकट येतं. आणि वावडिंग आणि ओवा याला एकत्रित पण घेता येऊ शकतात. 2 भाग ओवा आणि 1 भाग वावडिंग, दोन्ही मिळून 1 चमचा हे जर घेतलं तर मनप्रसादन आणि उदराची वाताची स्थिती सुधारला. आणि आपल्याला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, वावडिंगाचं एक काही भारतीय लँग्वेज मध्ये नाव वायू इमालगम आहे, म्हणजे वायूला बाहेर करतात. आणि वायू ही अनुलोमन कार्य जर व्यवस्थित झालं, आपण वायू जर नियंत्रणात राहिला तर ह्या गोष्टी या नियंत्रणात येण्याला मदत होतात. तसं आपल्याकडे बघा वेगवेगळे म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोल्ड्रिंक्स घेण्याचा एक प्रघात आहे. तर दुसरे कुठले कोल्ड्रिंक्स घेण्यापेक्षा बेलाचं जर सरबत जर घेतलं, पक्व बेलाचं, बेल फळाचं, पत्राचं नाही, फळाचं जर सरबत घेतलं तर
फार म्हणजे उपयोगी पडतं, कारण बेल फळांमध्ये निरुपयोगी जीवाणूंना मारणं, हानिकारक जीवाणूंना मारणं आणि उपयोगी जीवाणूंना संवर्धन करणं. त्याचे ते भोपळा असते, भोपळ्याच्या बिया असतात, भोपळ्याच्या बियामध्ये मॅग्नेशियम जास्त असतं आणि मॅग्नेशियम ही आतड्याची गती ही म्हणजे व्यवस्थित सुधारायला मदत करतं आणि मस्तिष्क शांतीसाठी पण उपयोगी आहे. भोपळा हा मेंदू शांत करण्यासाठी पण मदत, त्याला चेतो इकार हर म्हटलेलं आहे, म्हणजे पित्त आणि चित्त दोन्हीवर काम करणारं आणि इथल्या जीवाणूला पण मारण्यासाठी मदत करतं. तर भोपळ्याच्या बियाची चटणी स्वरूपात पण मदत करू शकतात. ही गोष्ट म्हणजे पोटातील काही सूज असेल तर ती सूज पण कमी करायला मदत करतात. नागरमोथा असतो आपलं, म्हणजे बरेच प्रेक्षक वर्ग हा म्हणजे खेड्यापाड्यात राहतो आणि नागरमोथ्याचे कंद याचं जर पाणी उकळून घेतलं किंवा हे, तर ज्यांना डायरिया हे वारंवार होतं त्याची संग्रहण क्षमता ही सुधारतं, पाचन सुधारतं. तर मुस्ता, नागरमोथा किंवा मुस्ता हे पण घ्यायला पाहिजे. तुम्हाला एक अजून इंटरेस्टिंग सांगतो, अडुळसा हा सर्वांच्या परिचयाचा वनस्पती आहे. अडुळसा हा नुसतं खोकल्याचंच औषध नाही आहे, तर अडुळशामध्ये बॅड मायक्रोब्सला कमी करण्याचा पण गुणधर्म आहे, पित्त कमी करण्याचा गुण आहे आणि यकृतातलं डिटॉक्सिफिकेशन, निर्विषेकन करण्यासाठी पण मदत करतं. पुस्तकामध्ये जर समजा अडुळशाचे पानं ठेवले तर पुस्तकाला किडे लागत नाहीत. तसं इकडे पण आपल्या बॅक्टेरियाची ओव्हरग्रोथ, अनवॉन्टेड बॅक्टेरियाची ओव्हरग्रोथ होत नाही, तर अडुळशाचा पण वापर करतो. आणि भुई आवळा हा सगळीकडे सापडतो, तर थोडंसं भुई आवळा थोडंसं धुवून सकाळी सकाळी जर चर्वण केलं तर यकृताचं आरोग्य, आपल्या पचन क्षमतेचं आरोग्य, पाचन, अनुलोम सगळ्या गोष्टी सुधारतात. म्हणजे याच्यासाठी फार महागड्या औषधांचीच गरज असते प्रत्येक वेळा असतं नाहीये. आणि भुई आवळ्यासारखे पदार्थ शेळी खाते, म्हणजे याची सेफ्टी बघायची गरज नाहीये, कारण वैद्यकशास्त्रामध्ये ॲनिमलवर एक्सपेरिमेंट पहिल्यांदा केले जातात. ते ॲनिमल स्वतः त्याचं डाएट वेगळे एक्सपेरिमेंटची गरज नाहीये, एक सेफ औषध आहे. तर अशा म्हणजे सहज सोपे गोष्टी ज्या काही करता येऊ शकतात त्या गोष्टी. पुदिना बघा, आपण पुदिनाची चटणी, धने जिरे टाकून पुदिन्याची चटणी खाली तर ते पण पोटातलं म्हणजे बॅड मायक्रोब्स कमी करून पोटातली जे काही अस्वस्थता आहे ती कमी करायला मदत करतं आणि त्याच्यामुळं आपलं मन पण मूड पण एक चांगला राहू शकतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे की म्हणजे आपल्या IBSच्या लक्षणांना, IBS प्रोलॉंग जरी व्याधी असला, दीर्घकालीन व्याधी असला तरी सहज सोपे जेव्हा जेव्हा आपल्याला गरज पडतं ते घ्यायला पाहिजे. आणि सर्वात एक सुंदर एक गोष्ट सांगतो की आपल्याकडं इंडियन सिनेरिओमध्ये IBS कॉन्स्टिपेशनचे पेशंट्स जास्त असतात, मलावस्टंभ जास्त असतात. तर बाळ हिरडा मिळतो बघा आपल्या भीमाशंकर साईडला किंवा बरेच ठिकाणी असतात. तर ते जेवणानंतर जर बाळ हिरडा जर चघळण्याची जर सवय जर केली अशा रुग्णांनी तर त्याला पथ्या म्हटलं, म्हणजे सर्वात पथ्यकर फळ म्हटलेलं आहे की नाही. भुकतो जेवणानंतर सगळलेला हिरडा हा अन्नपानाची दोष हे कमी करायला मदत करतं. जसं एखाद्या पार्टीमध्ये जाऊन आलं तर मी एक प्रकर्षणाचा आहाराचा मी पुन्हा पुन्हा उल्लेख करणार नाही. एका दिवसाचं खाणं आणि त्यांना पूर्ण म्हणजे बॅलन्सिंग व्हायला 5-6 दिवस दुसरे जातात. त्यामुळे शक्यतोवर मनावर नियंत्रण ठेवणं, औषधाच्या मागे न लागता हे महत्वाचं ठरतं. तर बाळ हिरडा हा अन्नपान कृतान दोषान वात पित्त समुद्भवान हरित की हरत त्याशी भुक्तोष परियोजिता, म्हणजे जेवणानंतर खाल्लेला हिरडा हा चांगला आहे आणि त्याला आईचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे एखाद्या वेळेस आईच चिडू शकते पण पोटातून गेलेला हिरडा हा त्रासदायक देत नाही. यस्य ग्रहे नास्ती माता तस्य माता हरित की कदाचित कुप्पेती माता नोदरस्ता हरित की, पोटातून गेलेला हिरडा हा अपायकारक ठरणार नाही. तर ज्यांना ह्या कॉन्स्टिपेशनची सवय वारंवार असतं त्यांनी कुठल्याही म्हणजे तीव्ररेचकांची सवय न लावता हिरड्यासारख्या याचं एसर लावून घेतलं तरी चालेल, कारण हा रसायन गोष्टी आहेत. सोपा असा हा घरगुती उपाय तुम्ही सांगितलेला, सहज मिळणार सारखा आहे. आणि चगळून भाजलेला हिरडा हा खायचा आणि काही दिवस खायचा, काही दिवस सोडायचा. तर याच्यामुळं आपले IBSची लक्षणं, त्याची सूज, तिथले जे काही विकृती ही कमी व्हायला मदत होईल. डॉक्टर, आज आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय टिप्स द्याल IBSच्या संदर्भात? IBSचे रुग्ण हे म्हणजे त्रस्त असतात आणि शेवटी त्यांची मानसिकता असते आता बस कुठं तरी थांबायला पाहिजे. तर याच्यामध्ये मी सर्वात महत्त्वाच्या 3 टिप्स देऊ इच्छितो. अशा लोकांनी साखरेचे पदार्थ सोडायला पाहिजे. साखरेचे पदार्थ जेवढे जास्त खाल्ले तेवढे त्यांचे बॅड मायक्रोब्स, निरुपयोगी जीवाणू आहेत जे आपल्याला हानिकारक आहेत त्यांचं पोषण होईल. त्यांचं उपोषण करायचं असेल तर स्ट्रिक्टली साखरेचे पदार्थ सोडायचे. सूर्याशी मैत्री करायची म्हणजे सर्केडियम सायकल फॉलो करायची, योग्य दिनचर्या ही फॉलो करायची आणि
सर्वात शेवटची टिप्स ही की मनाचा ॲटिट्यूड हा सर्वांच्या कल्याणाचं कोणतं कारण असो नसतं, सर्वांविषयी चांगला विचार करायचा. सर्वात्मक भावामध्ये जेव्हा येतं तेव्हा व्यक्तिगणित प्रतिक्रिया ह्या टळल्या जातात आणि आपलं दिवसोगणित मेंदू शांत व्हायला आणि पर्यायानं उदर शांत व्हायला पण मदत करतात. म्हणून सर्व समावेशक विश्वसमावेशक प्रार्थना म्हणणं धर्म कुठलाही असू द्या त्याच्यामध्ये सर्वांचंच कल्याण इच्छिणं, म्हणजे समस्त लोक हा सुखीनो समस्त लोक सर्वे अपि सुखिनो सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित दुःखवत, या मोड मध्ये जास्तीत जास्त वेळ राहणं हे महत्वाचं आहे. या 3 गोष्टी जरी फॉलो केल्या तरी आयबीएसच्या रुग्णांना जी जीवनामध्ये आलेली शारीरिक मानसिक विषमता आहे ती दिवसेंदिवस स्थिरावायला मदत होईल. डॉक्टर बालाप्रसाद बडाले, आज आपण इथे आला दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आणि आम्हाला IBS या आजाराविषयी खूप विस्तृतपणे माहिती सांगितलीत. त्यासाठी दूरदर्शनच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. सर्वे सन्तु निरामया. धन्यवाद.